नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या उपक्रमातील हा आपला आजचा शेवटचा 33वा अनरसा. मंडळी, आपण सर्वांनी माझ्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आपलं प्रेम आणि प्रोत्साहन असंच नेहमी मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या 33व्या अनर्शाने या उपक्रमाची सांगता करते. मंडळी, प्रपंची मनुष्य परमार्थ करताना कायम लक्षात ठेवण्यासारखा एक अतिशय सोपा असा समर्थांचा श्लोक आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, या 4 वाक्यांप्रमाणे जो आयुष्यभर सत्कर्मांच्या उपासनेचा संकल्पपूर्वक अवलंब करेल, समस्त सत्पुरुषांसमोर अहंकाररहित असा नम्र राहील आणि लोकांकडूनही चांगली साधना, चांगलं सत्कर्म करून घेईल, त्याला याची देही याची डोळा ब्रह्मप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, खरंच आहे, आपल्याला आपलं जीवन जगत असताना अनेक अडथळे येतात, अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. प्रपंच करता करता परमार्थ करायचा म्हणजे खरं तर वेळच मिळत नाही, नाही का? अहो, एका पदामध्ये म्हटलंय, नाम घेणार, गाथा वाचणार, सत्संगाला येणार. नाम घेणार, गाथा वाचणार, सत्संगाला येणार आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार. आणि जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार. खरंय मंडळी. अहो, या 2 ओळींचा विचार केला तर खरंच लक्षात असं येतं की आपण नेहमी म्हणतो, काय, मला नाम घ्यायचं आहे हो, मला सत्संग करायचं आहे हो, मला सत्कर्म करायचं आहे आणि या परमेश्वराची भक्ती करून परमार्थामध्ये मला काहीतरी काम करायचं आहे असं नेहमी म्हणतो. पण हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे वेळच नसतो मंडळी. आणि म्हणून म्हणतात, जरा मोकळा होताच देवा तुमची सेवा करणार. या प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टींमधनं जेव्हा मोकळा होईन ना भगवंता, तेव्हा नक्की मी तुझी सेवा करीन बरं. मंडळी, पण हे वाक्य आपल्याला आयुष्यात कधीच अनुभवता येत नाही. कारण आपण ह्या प्रपंचातून, आपल्या संसारातून, ऐहिक जीवनातनं बाहेर पडत नाही आणि त्या भगवंतापर्यंत पोचण्यासाठी जो काही कालावधी आवश्यक आहे तो आपण स्वतःहून देण्याचा विचार करत नाही. आणि म्हणूनच आपण भगवंताप्रती असलेली श्रद्धा ही त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी कमी पडतो. पण मंडळी, आपल्या या सगळ्या संसार गाडग्यामध्ये आपण जर खरंच ठरवलं ना, तर आपण हे सगळं करू शकतो. फक्त आपल्याला दासबोधामध्ये किंवा रामदास स्वामींनी सांगितलेल्या मनाच्या बोधाप्रमाणे आपलं मन हे जे चंचल आहे त्याला स्थिर करणं आवश्यक आहे. आणि ते मन जर आपण एकदा स्थिर केलं, त्या मनाला जर बोध दिला, या मनाच्या श्लोकांमधनं आपण जर बोध घेतला, तर मंडळी नक्कीच आपण या मनाला भगवंताप्रती त्याची भक्ती करण्यासाठी लावू शकतो. असं आपलं चंचल मन या भगवंताप्रती लागण्यासाठी अशा या अधिक मासासारख्या, या पुरुषोत्तम मासासारखे जे अधिकस्य अधिकम फलम देणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण भगवंताची सेवा केली पाहिजे, त्याचं नाम अधिकाधिक घेतलं पाहिजे आणि त्याच्याप्रती पोचण्याचा आपला संकल्प पूर्ण केला पाहिजे. असाच संकल्प आज आपण करूया आणि फक्त अधिक महिन्यात नाही तर नेहमीच आपण या परमेश्वराच्या भक्तीमध्ये, त्याच्या नामामध्ये राहूया आणि मग
भैरवीच्या स्वरात म्हणूया. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने देवा, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने देवा, मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने देवा, तुझ्या दर्शने देवा, तुझ्या दर्शने. मंडळी, अशा पद्धतीने आपल्या मनाची तृप्ती करून आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊया. इथेच थांबते. मंडळी, या आध्यात्मिक 33 अनर्शाल जसं आपण अधिक महिन्यामध्ये भेटत आलो, तसंच येणाऱ्या चातुर्मासामध्ये एका वेगळ्या उपक्रमामधनं आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.